आता तरी पटलं का भाऊ तुम्हाला? आता इथं तुमच्या डोळ्यांसमोर मुजुमदारांचं नाव, मुजुमदारांची पावर सगळं काही काढून घेतलंय माझ्याकडे. आता मी एक साधा माणूस सोडला तर दुसरं कोणीच नाही उरलोय भाऊ. अच्छा 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 अच्छा, म्हणजे ही भानगड आहे होय. म्हणजे इतके दिवस एकटे नाटक करायचा. आता आता अख्ख्या खानदानाला घेऊन आलाय होय इथं नाटक रचायला. भाऊराव नाईक, तुम्ही एकटेच शहाणे आणि बाकी सगळे मूर्ख वाटले का हो तुम्हाला? आता तरी डोळे उघड आणि बघ, या भाऊराव नाईकांच्या मनात तुझ्याबद्दल, तुझ्या घरच्यांबद्दल किती विष येते. आणि अशा माणसाच्या नातीवर तू प्रेम करतोयस? एवढा आंधळा झालास? तुला वाटत असेल तू हे सगळं त्यांच्या नातीसाठी करतोयस म्हणून, पण मी सांगते तू किती काहीही केलंस ना तरी त्याची किंमत नाहीये यांना. तुला काहीही मान नसणार या घरात. जावई म्हणून तर दूरचीच गोष्ट. हे एवढं सगळं दिसत असून सुद्धा तू तुझ्या नावावर, तुझ्या आपल्या माणसांवर, सगळ्यांवर पाणी सोडलंस. तुझ्या आई समोर तू या मुलीला निवडलास. काल तुझ्या आयुष्यात आलेली ही मुलगी तुला तुझ्या आईपेक्षाही जवळची वाटायला लागली. काय मिळालं तुला या पोरीवर प्रेम करून? जगण्याला ओळख मिळाली, आयुष्याला अर्थ मिळाला. द्वेषापेक्षा प्रेम किती मोठं असतं याची जाणीव. आई, एकदा की नातं जोडलं की ते शेवटपर्यंत निभवायचं. असं तूच शिकवलंयस ना मला. तू मला जन्म दिलास, वाढवलंस, पण सावी ना, यांनी माझ्या आयुष्यात येऊन मला शिकवलं का जगायचं, कसं जगायचं. आई, आज जो धैर्य इथं उभा आहे तो तू घडवलेला आहेस. पण त्या धैर्याला माणुसकी सावीनं शिकवली. त्यामुळे मी त्यांची साथ कधीच सोडू शकत नाही.
खूप आनंद झाला असेल नाही का तुला मनातून? एका मुलाला त्याच्या आईपासून तोडलंस. जिंकलीस. जिंकलीस तू. आता तरी आत्मा शांत झाला ना? की अजून काय करायचं बाकी आहे? का केलंस असं? चांगलं का केलंस असं? पैशांसाठी? ते मुजुमदारांची बरोबरी करता येत नाही शेवटी? मुजुमदारांचं नाव लागावं यासाठी? या सगळ्यासाठी तुम्ही हपापलेले आहात हे माहित होतं मला. पण तेवढ्यासाठी तू आणि तुझे हे आजोबा असं काहीतरी कारस्थान रचतील असं कधी वाटलंच नव्हतं. चेहऱ्यावर भोळा आव आणायचा आणि समोरच्याला फसवायचं, हाच स्वभाव आहे तुझा. तुझा पण तुझ्या त्या इथं माझ्याशी बोलायला आलीये तर माझ्याशीच बोल. त्या घरातल्यांना वाटेल ते बोलायची काही गरज नाही. त्यांच्याशी असं बोलण्याचा काही संबंध आहे? आणि मुळात सावीनं मला कोणापासून तोडलेलं नाही. मी स्वतः त्यांच्यासाठी सगळं सोडून आलोय. त्यांनी मला प्रेमात नाही पाडलं तर मी त्यांच्या प्रेमात पडलो. त्यामुळे त्यांना आता एकही शब्द बोलायचा नाही. तू जेवढं जास्त त्यांना बोलशील तेवढाच माझ्या मनातला तुझा आदर कमी कमी होत जाईल. तू ये आता. मला इथं थांबून यांच्या घरातल्यांची मनं जिंकून लग्न करायचं यांच्याशी. आणि हाच माझा फायनल डिसिजन आहे. काही झालं तरी तो आता बदलणार नाही. मला वाटलं होतं माझा मुलगा माझं ऐकेल. माझी बाजू घेईल. माझ्या शब्दाला मान दे. जगात कुठेही त्याचं मन भरकटलं ना तरी शेवटी तो त्याच्या आईकडेच धाव घेईल. पण नाही, तुला या आईपेक्षा
आपल्या घरच्यांपेक्षा ही 1.5 डमरीची पोरगी जास्त जवळची वाटली. हिच्यासाठी तू आमची किंमत कमी केलीस. तुझ्या अंगातलं मुजुमदारांचं रक्त तू नासवलंस. लाज काढलीस आमची. हा माझं धैर्य नाही. हा माझं धैर्य नाही. हा कोणीतरी वेगळाच आहे. हे बघ आई, खबरदार जर मला आई म्हणाल असतं. आजपासून मला आई म्हणण्याचा अधिकार तू गमावलायस. तुझा माझा संबंध इथेच संपला. वहिनी, खमंग सुवास येतोय ना? अहो, मी शिरा बनवलाय ह्यांच्यासाठी. तुम्हाला माहितीये वहिनी, यांना शिरा खूप आवडतो म्हणून मी खास माझ्या हाताने बनवलाय. वहिनी, माझी छोटीशी मदत कराल का? मला शिरा टेस्ट करून सांगा ना कसं झालंय ते. प्लीज प्लीज प्लीज. आलेच हा. हे घ्या. खाते मी. गरम आहे ना? खा खा. वहिनी, माझी रांगोळी पाहिली का? रांगोळी छान छान आहे. वहिनी, यांची खोली आवरायची राहिलीच की. तुम्ही हा शिरा टेस्ट करून सांगा मला कसं झालंय ते. मी यांची खोली आवरून आले का? आणि मला सांगायचं विसरू नका काही कमी जास्त झालंय का ते. खा वहिनी, मी आलेच. मला नक्की कळवा. आता कसं समजवायचं या पोरीला? धैर्य भाऊजी या घरात आले तरी ते अजिबातच खुश नसणार आहेत. आणि ती हे सगळं जे काही करते त्याने तर ते अजूनच चिडते. आता आई कसं तरी जबरदस्तीने त्यांना घरी घेऊन येतील खरं, पण धैर्य भाऊजी घरी आले तरी त्यांचं मन मात्र सावीकडेच राहणार. देवा, तेव्हा कसं समजवू हिला की तुझ्यावर प्रेम नाहीये धैर्य भाऊजींचं, सावीवर आहे.
आज सगळ्यांसमोर माझा मुलगा धैर्य मुजुमदार याच्या नावाने शेवटची आंघोळ करते. तो मेलास माझ्यासाठी. भाऊ अजून किती परीक्षा बघणार आहात तुम्ही धैर्याची? आता बघितलं ना तुम्ही त्यांनी काय केलं माझ्यासाठी? बघितलं बघितलं डोळे भरून बघितलं. तू पण बघितलं असशीलच ना. मग त्या सगळ्यांनी मिळून इथे एकत्र येऊन काय नाटक केलंय ते बघितलंस ना. काय ग आणि कशावरून याची परीक्षा झाली असं म्हणायचं. या 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 नाटकावरून. सावे अजूनही सांगतो यो यो तुझ्या डोळ्यावर जो प्रेमाचा पडदा पडलाय की नाही काढ जरा बाजूला. ही जी माणसं आहेत ना त्यांना मन कळत नाहीत आणि त्या मनाची देणं घेणंही नाही. अरे ही अशी माणसं तुझं मन कुठून जपणार. कोण करतील त्याचा कोण. या लोकांना फक्त पैशाच्या तालावर जगाला नाचवायचंय. आपल्या मुजोरपणाला होय बा म्हणून माना डुलवणारे फक्त गडी माणसं पाहिजेत कठपुतळ्यासारखी. विचार कर सावे विचार कर. जी बाई आपल्या पोरासंग अशी आणि जो पोरगा आपल्या आई संग या पद्धतीने वागत असेल तर त्या घरात गेल्यावर तुझी काय छळछावणी होईल. विचार कर.